Praise the Lord. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. We once again greet you in the most blessed name of our Lord and Savior Jesus Christ. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. Once again, to meditate from the scripture, it's a joy. And let us turn to the book of Matthew. आणि पुन्हा एकदा देवाच्या वचनात आपण ऐकत असताना हा खरोखर आनंद आहे आणि आपण मत्तेच्या पुस्तकातनं पाहणार आहोत. You know, when we meditate the word of God, जेव्हा आपण देवाच्या वचनावर मनन करतो, it's like chewing bone and marrow as we read in Psalms. हे जसं काय एक हड्डी खाण्यासारखं आहे. And it's very tasty and you will get strength out of your meditation. त्याला फार चव असते आणि खरोखर आपल्याला त्यातनं ताकद मिळते. Even weak people are recommended that strong food. आणि अशक्त लोकांना सुद्धा त्याच पद्धतीत सांगितलं आहे की एक बलवान असं जेवण आहे. And the word of God is compared that way. आणि देवाच्या वचनाला त्या प्रकारे देवाच्या वचनाची तुलना केली गेली आहे. Now, as we have been meditating the word, we have seen that wise men came from the east. आणि आपण वचनावर मनन करत असताना पूर्वेकडून मागे लोक येत आहेत हे आपण पाहिलं. And they were asking the scribes and the Herod how and where is Jesus born. आणि आपण पाहतो ते शास्त्रांना विचारत आहे की ख्रिस्ताचा जन्म कोठे व्हायचा आहे. They were shocked to hear that. आणि त्यांना फार आश्चर्य वाटले ही गोष्ट ऐकून. For ungodly people, the birth of Jesus is definitely a shocking. आणि जे देवावर विश्वास करत नाही त्यांच्यासाठी नक्कीच देवा येशू ख्रिस्ताचा जन्म हे एक शॉक सारखा आहे किंवा एक झटका आहे त्यांना. But for a righteous person, it will be a rejoicing time. पण धार्मिक व्यक्तीसाठी हे आनंद करण्याची उत्साह करण्याची वेळ आहे. Let us go further to study second chapter of Matthew. आणि आपण पुन्हा एकदा मत्त्याच्या दुसऱ्या अध्यायातून शास्त्र वाचन करणार आहोत, मनन करणार आहोत. Let us read verse 5. आणि मत्ते कृष्ण वर्तमान याचा 5वा अध्याय दुसरं वचन आपण वाचूयात. It says, so they said to him in Bethlehem of Judea, for thus it is written by the prophet. यहुदांचा राजा जन्मास आला तो कोठे आहे, कारण आम्ही पूर्व दिशेत त्याचा तारा पाहून त्याला नमन कराव्यास आलो आहोत. Verse 6 says, आणि 6वं वचन असं सांगतं, but you Bethlehem in the land of Judah. हे यहुदाच्या प्रांतना बेथलेहेमा, तू यहुदांच्या सर्व सरदारांमध्ये कनिष्ठ आहेस. So the region of Judah is least. आणि यहुदांच्या सर्व सरदारांमध्ये कनिष्ठ आहे असं सांगतं. You are not the least among the rulers of Judah, for out of you shall come a ruler who will shepherd my people Israel. कारण माझ्या इस्रायल लोकांचा प्रतिपाळ करील असा सरदार तुझ्यातून निघेल. Beloved, here the prophecy clearly says, प्रियांनो, ह्या भविष्यवाणी स्पष्ट रीतीने आपल्याला सांगते, but you Bethlehem in the land of Judah बेथलेहेमा यहुदाच्या प्रांतात are not the least among the rulers of Judah. तू यहुदांच्या सर्व सरदारांमध्ये कनिष्ठ आहेस असे मुळीच नाही. For out of you shall come a ruler who will shepherd my people. कारण माझ्या इस्रायल लोकांचा प्रतिपाळ करील असा सरदार तुझ्यातून निघेल. You know, this verse is quoted from the book of Micah. आणि मिखा या पुस्तकातून हे वचन घेतलेले गेले आहे. And the 5th chapter. मिखा याचा 5वा अध्याय. Micah 5th chapter. मिखा 5. And then let's read verse 2. आणि मिखा याचं पुस्तक याचा 5वा अध्याय आणि दुसरं वचन आपण वाचूयात. It says, but you Bethlehem Ephrathah, हे बेथलेहेम एफ्राथा, though you are little among the thousands of Judah, यहुदांच्या हजारांमध्ये तुझी गणना अल्प आहे. yet out of you shall come forth to me तरी तुझ्यामधून एक जण निघेल, the one to be ruler in Israel, whose goings forth have been from of old, from everlasting. तो माझ्यासाठी इस्रायलचा शास्ता होईल. त्याचा उद्भव प्राचीन काळापासून आणि अनादी
पासून आहे. Beloved, Bethlehem was a small place. प्रियांनो, बेथलेहेम जे आहे एक छोटा प्रांत होता. Ephrathah was a small place. एफ्राता ही एक छोटी जागा होती. It was not known and it was not a well-known city. आणि ह्या शहरांची गणना बाकी शहरांसंगती नव्हती कारण ते छोटे होते. And this book of Micah was written just before the exile. आणि आपण पाहतो की हे मिकाचं पुस्तक त्यांना धरून देण्याच्या अगोदर लिहिण्यात आलं होतं. Zedekiah was the last king of Israel in the divided kingdom, and Nebuchadnezzar catches all of them and then takes them to आणि Babylon. जिथे आपण बघतो की हा शेवटचा राजा होता आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं होतं. And then he was tortured there in Babylon. He was taken to Babylon and tortured. आणि बाबेला त्याला घेऊन जाऊन त्याला फार तिथं त्रास देण्यात आला. And Jerusalem was having very big place that time, so they didn't have place for God. आणि यरूशलेम त्यावेळेस फार मोठं होतं आणि देवासाठी त्या लोकांकडे वेळ नव्हता. All the Israelites were full of treasures and money and plenty of things were there. आणि इस्रायलमध्ये आपण पाहतो की पुष्कळ धन संपत्ती होती आणि त्याच्यामुळे ते लोक त्याच्यामध्येच होते. But पण God rejects that and then takes a Bethlehem and Ephrathah, who were very small and negligible. आणि हे महान मोठे असून सुद्धा देव आपण पाहतो की देव त्यांचा नकार करतोय आणि जे छोटे अल्प आहेत जे बेथलेहेम आणि एफ्रात आहेत त्याचा तो निवड करतोय. Today do you feel that you are very small? आज तुम्हाला असं वाटतं का तुम्ही फार लहान आहात, You छोटे are आहात very, very, very neglected. आणि तुम्ही दुर्लक्षित आहात, Nobody cares for you. तुमची काळजी करणारं कोणी नाही. And you are a person who is rejected by the whole world. आणि बहुतेक पूर्ण जगाच्या द्वारे तुमचा नकार केला गेला असेल. Do you think your friends have rejected you? तुम्हाला असं वाटतं का तुमचे मित्र परिवारासाठी तुम्हाला नकार केला आहे, Relatives have rejected you. तुमच्या नातेवाईकांनी तुमचा नकार केला आहे. But here God says, I have chosen you. पण इथे देव सांगतो मी तुझी निवड केली आहे. If you are thinking you are a small, जर तुला असं वाटतं की तू लहान आहेस, God says, I will lift you up. देव तुम्हाला सांगतो आज तो तुम्हाला उचलेल. God is the God who recognizes people who are neglected and who are definitely dejected. आणि देव ज्या लोकांचा नकार तिरस्कार केलेला आहे अशा लोकांना ओळखतो. Now let us go to 1 Corinthians पहिले कोरिन्थीकरास पत्र यामध्ये आपण and सांगूयात. see how God chooses people. आणि पाहूयात की देव कसा या लोकांची निवड करतो. God never sees your color or riches. देव तुमचा रंग किंवा तुमच्याकडे किती संपत्ती हे पाहत नाही. God never chooses according to your pomp and prosperity. आणि तुमच्याकडे किती नाव आहे आणि किती तुम्ही मोठे आहात ह्या गोष्टीने देव तुमची गणना किंवा तुम्हाला घेत नाही, स्वीकारत नाही. But God definitely calls those who are neglected. पण नक्की ज्यांचा तिरस्कार करण्यात आला आहे देव त्यांना बोलवतो. Let's read verse 26. 1 Corinthians, पहिले कोरिन्थीकरास पत्र first chapter, पहिला अध्याय verse 26. आणि 26 वचन आपण वाचणार आहोत. 1 Corinthians, first chapter, verse 26. कोरिन्थीकरासचे पहिले पत्र पहिला अध्याय 26 वचन. It says, For you see your calling, brethren, तर बंधुजन हो, तुम्हाला झालेले पाचारण घ्या, that many wise according to the flesh, not many mighty, not many noble are called. तुमच्यामध्ये जगाच्या दृष्टीने ज्ञानी, समर्थ, कुलीन असे पुष्कळ जण नाहीत. And verse 27, But God has chosen the foolish things of the world. वचन 27, तरी ज्ञानास लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्खपणाचे ते निवडले. So he is choosing the foolish things of the world to put to shame the wise. आणि देवाने मूर्खांची निवड केलेली आहे बलवानास लाजवण्यासाठी. And then God has chosen आणि
the देवाने weak things of the world to put to shame the things which are mighty. आणि देवाने जे वीक आहे जे कमी आहे त्यांना निवडलेलं आहे देवाने. Verse 28. 28 वचन. It says, and the base things of the world and the things which are despised God has chosen. आणि जगातील जे हीन दीन जे धिक्कारलेले व जे शून्यवंत अशांना देवाने ह्या करता निवडले की. Beloved, God has chosen the base things. If you are thinking you are a based one, people are abased you, and then you are despised and you don't have any place in the society. आणि जर तुम्हाला असं वाटतं की आजूबाजूच्या लोकांमध्ये आपल्या समाजामध्ये तुम्ही हीनदीन आहात धिक्कारलेले आहात तर देवाने तुम्हाला निवडलेलं आहे. But God chooses you with a purpose. देवाने तुमची निवड केलेली आहे काही उद्देशाने तुमची निवड केलेली He आहे. is going to lift you up and use you mightily. आणि नक्की देव तुम्हाला उचलेल आणि तुमचा महान रीतीने देव त्याच्या सेवेसाठी Whoever वापर you करेल. may be. तुम्ही कोणी आहात कुठे Maybe आहात you are full of tears saying, nobody recognizes me. बहुतेक तुम्ही पूर्ण अश्रूंनी भरलेले आहात आणि तुम्हाला असं वाटतं की मला ओळखणारं कोणी नाही. Maybe you are full of dejection and then discouraged because nobody recognizes you. आणि तुम्हाला बहुतेक खूप नाराज तुम्ही असाल आणि तुमची ओळख कुठं नाही असं तुम्हाला वाटत असेल. But God definitely chosen you and He has a definite plan and purpose for your life. पण नक्की देवाने तुम्हाला निवडलेलं आहे आणि तुमच्या जीवनासाठी त्याचे कल्पना योजना आहेत. And God has a definite plan here also for Bethlehem and Ephrathah. आणि इथेही आपण पाहतो की बेथलेहेम आणि एफ्रात असे देवाची योजना आहे. Though they are small, जरी ते अल्प आहेत though they are weak, ते खूप अशक्त आहेत God chooses the weak for His glory. आणि जे अशक्त आहेत देव त्यांची निवड करतो त्याचा गौरव करून It घेण्यासाठी. says in verse 2, Micah 5:2. आणि मिका 5:2 आपण जर वाचलं In Micah 5:2 it says, but you, Bethlehem Ephrathah, though you are little among the thousands of Judah. मिका 5:2 हे बेथलेहेम एफ्राता यहुदांच्या हजारांमध्ये तुझी गणना अल्प आहे. Yet out of you shall come forth to me the one to be ruler in Israel. तरी तुझ्यामधून एक जण निघेल तो माझ्यासाठी इस्रायलचा शास्ता होईल. What is Christmas? नाताळ काय आहे? Christmas is nothing but the ruler coming as a simple person and coming to your place. आणि नाताळ दुसरं काही नसून एक शास्ता एक तुमच्यामध्ये एक मानव बनून आलेला आहे. Where was he born? कुठे त्यांनी जन्म घेतला? Where was he kept? कुठे त्याला ठेवण्यात आले? In Luke it is written that he was kept in a manger because there was no place in the children. आणि आपण पाहतो लोकांच्या पुस्तकामध्ये त्याला एका गाईच्या गोट्यात ठेवण्यात आलं होतं कारण त्याला कुठे ठेवण्याची जागा नव्हती. Who came to meet him? त्याला भेटायला कोण आले? Only shepherds, आणि मेंढपाळ आले uneducated, जे अशिक्षित होते, simple people. साधे लोक. Those who are like sheep running around behind the sheep. आणि जे गुरढोरासारखे आहे जे इथे तिथे पळत राहतात. So good news was given to shepherds and shepherds came and they had an access to come to Jesus. आणि चांगली बातमी कोणाला देण्यात आली तर या मेंढपाळांना देण्यात आली आणि ते येशूच्या भेटीस आले. You know, it was not King Palace he was born there. If it was in King's Palace, simple people would have been denied of the privilege of meeting Jesus. आणि जर त्याचा जन्म राजवाड्यात झाला असता तर हे जे साधे लोक आहेत त्यांना त्याला भेटता नसतं आलं. But he was born right in a place where everybody can access. आणि अशा ठिकाणी त्याचा जन्म झाला की सर्वजण त्याला तिथे येऊन भेटू शकतात. Today there is no difference that rich and poor and Jesus is only for rich or Jesus is only for poor. आणि आता असं नाहीये की येशू ख्रिस्त फक्त ज्यांच्याकडे पैसा पाणी आहे त्यांच्यासाठी आहे किंवा जे दरिद्री आहेत त्यांच्यासाठी आहे असं नाहीये. It is for everyone. You can have access, free access to Jesus. तुम्ही पण त्याकडे जाऊ शकता. आपण फुकट आणि आपण त्याकडे जाऊ शकतो. Do you think you are neglected? Do you think you are poor of the society? तुम्हाला असं वाटतं का या समाजामध्ये आपण गरीब आहोत?
but Jesus came for you and me. पण येशू तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आलेला आहे. Hallelujah. हालेलुया. Shall we say, Lord, here am I. आपण म्हणूया का, प्रभू मी ते आहे, Touch me, Lord. मला स्पर्श कर, Change my situation. माझी परिस्थिती बदल. I am little, definitely. I am very small, definitely. मी अल्प आहे, मी छोटा आहे नक्कीच, But you are the King and King of Kings. पण तू राजांचा राजा आहेस. You have come not as a king, but a simple person. तू राजा म्हणून नाही, ते एक साधा मनुष्य म्हणून आलेला आहे Born in a simple place. आणि साध्या जागेमध्ये प्रभू तू जन्म घेतलेला And आहेस. gave us access to come and meet you and worship you. आणि प्रभू तू आम्हाला ती परवानगी दिली की आम्ही तुला येऊन भेटू शकतो. Shall we definitely commit our lives to the Lord, saying, such a great sacrifice you have done for आणि me, आपण देवाला Lord. म्हणूया की खरोखर प्रभू तू खूप मोठं तुझा त्याग तिथं केलेला आहे. You have sacrificed your life, you have sacrificed your glory, you have sacrificed your godly character, and then came as a human being. हो प्रभू, तू खरोखर एक मनुष्य बनून आला, तुझं दैवी परमेश्वर देवा तू त्याग केलेला आहे, तुझं राजवाडा तू त्याग केलेला आहे प्रभू, तू प्रत्येक गोष्ट आमच्यासाठी त्याग केलेली आहे. So you have definitely loved us so much that you have neglected your comforts for us. प्रभू खरोखर तू आमच्यावर एवढी प्रीती केलेली आहे की तुझी चांगल्या गोष्टी तू सोडून आमच्यासाठी तू आलेला आहे. Today we dedicate ourselves right now. आज आपण स्वतःचं समर्पण त्याला करूयात. We give our life to you and you may use us for your glory. देवा आमचं जीवन प्रभू आम्ही तुझ्या समोर देतो, तू तुझ्या गौरवासाठी ते वापर. Now let's turn to Luke's Gospel, 2nd chapter. आता आपण पुन्हा एकदा लुकाच्या पुस्तकात जाऊया. And let's read verse 9 लूक शुभ वर्तमान याचा to 9. लूक शुभ वर्तमान याचा दुसरा अध्याय आणि 9व वचन आपण वाचूया. Luke 2:9. लूक 2:9. It says, and behold, an angel of the Lord stood before them, and the glory of the Lord shone around them, and they were greatly afraid. तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला, प्रभूचे तेज त्यांच्या भोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली. So in this, during the Christmas season or during the birth season of Jesus, we see angels coming down and going up and very busy. आणि ह्या नाताळाच्या दिवसामध्ये आपण पाहतो की स्वर्गदूत स्वर्गातनं येत आहेत आणि ते येणं जाणं त्यांचं चालू आहेत आणि ते हे काम करण्यात फार तत्पर आहेत. How about today? आज काय? Today do we have angels coming down? आज स्वर्गदूत खाली येतात का? Or only drinking and gambling? का फक्त दारू पिणे आणि मौजमस्ती करणे? In the name of Christmas, नाताळाच्या नावाखाली have good dress नवीन चांगले कपडे घ्यायचे and then go and fall even in the gutters. आणि मग जाऊन कुठं एका गटरीत जाऊन पडायचं. And they will fully drink and then go and fall anywhere. आणि मग पूर्ण दारू पिऊन कुठेतरी घाणीत जाऊन पडायचं. What is your life today? आज आपलं जीवन काय? Can we say, Lord, here am I? आज म्हणू शकतो का देवा मी ते आहे. My life is definitely committed to you. माझं जीवन तुला समर्पित आहे देवा. Change me, Lord. मला बदल देवा. Turn me. मला तुझ्याकडे वळव. Help me to go and tell about the good news which you have written in the scripture. प्रभूच्या शास्त्रामध्ये देवा तू जे सांगितलेलं आहे, जी आनंदाची बातमी तू आम्हाला दिलेली आहे, मला मदत कर की मी इतरांना जाऊन ती सांगावी. Let's go to once again Luke 2:10. पुन्हा एकदा आपण लूक 2:10 वाचूया. It says, then the angel said to them, do not be afraid, for behold, I bring you good tidings of great joy, which will be to all people. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाले, भिऊ नका, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे, त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. Good news of birth of Christ is not for only limited people. मोठा आनंद जो इथं आहे तो फक्त काही लोकांसाठी नाही. It is for all people, says the scripture. तो सर्वांसाठी आहे असं शास्त्र आपल्याला सांगते. And then verse 11. 11 वचन असं For म्हणतं, there is born to you this day in the city of David a Savior who is Christ the Lord. ती ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे,
तो ख्रिस्त प्रभू आहे. And then verse 12. आणि 12 वचन असं And म्हणतं, this will be the sign to you, you will find a babe wrapped in swaddling clothes. आणि तुम्हाला खून ही की बाळंत्याने गुंडाळलेले व गव्हाणी ठेवलेले एक बाळक तुम्हास आढळेल. It is lying in a manger. आणि आपण पाहतो की ते एका गुंडाळ गव्हाणीमध्ये ठेवलेलं आहे. And then verse 13. आणि 13 वचन असं म्हणतं, And suddenly there was with the angel a multitude of the heavenly host praising God and saying. इतक्याच स्वर्गातील सैन्याचा समुदाय त्या देवदूतांजवळ अकस्मात प्रगट झाला आणि देवदूत देवाची स्तुती करत म्हणाले. They were saying, Glory to God in the highest, उद्वलोकी देवाला गौरव and on the earth peace, goodwill toward men. आणि पृथ्वीवर ज्याच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यात शांती. Double purpose of his birth. दोन गोष्टी त्याच्या जन्माविषयीच्या. Number one, पहिली गोष्ट, it is for the glory of God. ती यासाठी कारण देवाचं गौरव व्हावं. It is for the peace, for good men on the earth. आणि जगात ह्या पृथ्वीवर जे आहेत हे चांगले लोक आहेत त्यांच्यासाठी हा आनंद. Glory to God. देवाचं गौरव. And then peace and goodwill for the people who are on the earth. आणि जे पृथ्वीवर आहेत त्या लोकांसाठी हा आनंद आणि शांती. Why do we live on this earth? का आपण ह्या जगामध्ये किंवा या धर्तीवर राहत आहोत? Someone was saying, a child was saying, young man was saying that he will eat whole day he will eat only biryani. आणि एक तरुण असा सांगत होता की मी दिवसभर फक्त बिर्याणी खात राहतो. Beloved, we are not for eating and finishing our lives. प्रियांनो, आपण फक्त खाऊन आपले जीवन संपवण्यासाठी नाही. We are here to glorify the name of God. आपण ह्यासाठी आहोत कारण आपण देवाचं गौरव केलं पाहिजे. To bring peace and goodwill to the people of earth. आणि आपण शांती आणणारे लोक ह्या जगामध्ये असले पाहिजे. So let us say to the Lord. म्हणून आपण देवाकडे आज बोलूया. Let us pray to the Lord. प्रभूकडे आपण प्रार्थना करूया. Lord, help me. Maybe I am in a very poor and little condition and very small, but you are the Lord who is lifting me up. प्रभू, खरोखर मी अल्प आहे, मी गरीब आहे, मी खूप छोटा आहे, तरी तू मला वापर. Help me to live for your glory and to bring peace to the men. देवा, मला तुझ्या गौरवासाठी वापर आणि शांती आणणार या जगामध्ये राहू दे. Let us close our eyes. आपण आपले नेत्र बंद करूयात. Look God in prayer. आपण प्रार्थनेमध्ये जाऊयात. Father, we thank you for this day. प्रभू, या दिवसासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. Thank you for your gracious hand which is upon us. प्रभू, तुझा अद्भुत हात जो आमच्यावर आहे त्यासाठी आम्ही धन्यवाद देतो. We commit ourselves into your hands, O Lord. प्रभू, आमचे जीवन आम्ही तुझ्या समोर समर्पित करतो. Lead us according to your will and glorify your name. प्रभू, तुझ्या इच्छेप्रमाणे आणि तुझ्या गौरवासाठी आम्हाला तू वापर. Bind all the hindrances in Jesus' name. येशूच्या नावामध्ये प्रत्येक वाईट परिस्थिती आमच्यापासून तू काढ. Continue to glorify your name. बाबा, निरंतर प्रभू आम्ही तुझं गौरव करावं. We thank you for each one who is hearing right now. प्रभू, ती प्रत्येक व्यक्ती जे हे वचन ऐकत आहे आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. In Jesus' name, touch them. येशूच्या नावामध्ये प्रभू त्यांना स्पर्श कर. In Jesus' name, heal them. प्रभू, तुझं आरोग्य येशूच्या नावात तू त्यांना In दे. Jesus' name, forgive their sins and glorify your name. प्रभू, येशूच्या नावामध्ये त्यांच्या पापाची क्षमा तू त्यांना कर आणि तुझं गौरव कर. If they are struggling with any problem, in Jesus' name, touch and give them victory over every problem of प्रभू, ज्या Father. पण समस्येमध्ये परिस्थितीमध्ये आहेत आज येशूच्या नावामध्ये प्रभू त्यांना विजय तू त्याच्यामध्ये दे. Glorify your name. तुझं गौरव करून घे. In Jesus' name we offer this prayer, our Father. प्रभू, येशूच्या नावात मागतो म्हणतो, ऐक पित्या. Amen. आमेन. Amen. Hallelujah. हालेलुया.